रसिक हो, मराठी रंगभूमीवर राजकीय विषयावर भाष्य करणारं नवकोरं नाटक दाखल झालंय. अबीर गुलाल. राजकारणात पाऊल ठेवताच त्या व्यक्तीच्या मनावर होणारा बरा वाईट परिणाम, त्यातून आयुष्याला मिळणारी कलाटणी, असे विविध प्रसंगी लढवावे लागणारे छक्के पंजे, त्यासोबतच नात्यांवर होणारा परिणाम, या सर्वांवर अबीर गुलाल अगदी मार्मिकतेनं भाष्य करतं. शिवाजी मंदिर इथे पार पडलेल्या या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी मध्यवर्ती भूमिकेत असणारे अभिनेते मिलिंद शिंदे, अभिनेत्री पल्लवी वाघ, तसंच या नाटकाचे दिग्दर्शक मंगेश सातपुते आणि निर्माते अशोक शिगवण यांनी राजश्री मराठी सोबत खास बातचीत केली. नमस्कार, मी मंगेश सातपुते, अबीर गुलाल या नाटकाचा दिग्दर्शक. मी सर्वप्रथम माझ्या टीमची ओळख करून देतो. या नाटकाचे लेखक आणि प्रमुख भूमिकेत मिलिंद शिंदे, पल्लवी वाघ केळकर आमच्या नाटकाच्या नायिका, आणि आमच्या नाटकाचे निर्माते अशोक शिगवण. मी आणि मिलिंद दादा आम्ही एकत्र नाटक करण्याचा विचार करत होतो आणि स्क्रिप्ट्स वाचत होतो, शोधत होतो, आणि हे गेली 6-7 वर्ष चालू होतं. आणि दरम्यानच्या काळामध्ये मिलिंद दादाला एक विषय सुचला, त्याने तो कागदावर आणला आणि 1-1.5 वर्ष तो हे नाटक लिहित होता. आणि त्यांनी मला फोन केला की अरे मंगेश, नाटक लिहून झालं आहे, आपण कधी वाचूया. तर मी एवढा एक्साइट झालो की म्हटलं की लवकरात लवकर आपण नाटक वाचूया आणि मला ते ऐकायचं आहे काही करून. आणि मग मी मिलिंद दादाचं नाटक ऐकवलं. तर ते म्हणजे आमचं सगळ्यांचा चॉईस एवढा चांगला असल्यामुळे त्यांनाही ते पहिल्या वाचनात, पहिल्या अंकातच ते म्हणाले की नाही, पुढे काय ऐकायची गरज नाही, मला खूप आवडलं आहे, आणि हे नाटक करायचं ठरलं. आपण पल्लवी आणि मिलिंद दादाशी बोलूया. मिलिंद दादाला हे नाटक कसं सुचलं किंवा हा विषय कसा सुचला, नेमकं कसं डोक्यात आलं ते विचारूया. बरेच UP बिहार साईडला किंवा हिंदी पेपरमध्ये बऱ्याच वेळा कधी वाचन यायचं की असं असं बऱ्याच गोष्टी घडतात. आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना की आपण म्हटलं की आपण पण यावर आपलं मत असावं, आपलं काहीतरी कलावंत म्हणून आपलं म्हणणं असावं. मग अशा त्या हिंदी बेल्टमध्ये घडणाऱ्या काही गोष्टींचा एक कोलाज तयार केला, त्याची एक वेणी तयार केली आणि त्याला एक नाट्यात्मक क्लायमॅक्स, अँटी क्लायमॅक्स असं ते आपल्या टर्म्समध्ये बांधलं आणि हे नाटक उभं राहिलं. या नाटकाची लिहिण्याची प्रोसेस 2 ते 2.5 वर्षाची होती. त्यातले बरेच खरडे झाले, 2-4 ड्राफ्ट झाले त्याचे. आणि मला जेव्हा वाटलं की बा आपण हे आलो आहे आता तिथपर्यंत, मग मी मंगेश यांना वाचून दाखवलं. पल्लवीला विचारूया आपण, तिला नेमकं काय वाटतंय. म्हणजे तिच्याकडे नाटक जाण्यापासून, तिला एखाद्या त्या भूमिकेची विचारणा करण्यापासून ते आता 6 प्रयोग झाले तिथपर्यंत तिला ही प्रोसेस कशी वाटली, आपण तिला विचारूया. ह्या नाटकाविषयी मंगेश सरांनी मला जेव्हा विचारणा केली, मंगेश सातपुते यांच्याबरोबर काम मी आधी कधी केलेलं नव्हतं, पण एक दिग्दर्शक म्हणून मी त्यांच्याविषयी खूप ऐकलेलं होतं. आणि त्यांनी मला डायरेक्टली जेव्हा विचारलं की असं असं एक नाटक आहे, व्यावसायिक रंगभूमीवर येतं आहे, ज्याचे लेखक आहेत मिलिंद शिंदे, प्रमुख नट आहेत मिलिंद शिंदे, आणि खूप छान निर्मिती म्हणजे तृप्ती प्रोडक्शन्स तर्फे आपण हे नाटक करतो आहोत. अतिशय सशक्त निर्माता आणि खूप सुंदर प्रोडक्शन आहे. ह्या सगळ्या तिन्ही गोष्टी जेव्हा मी ऐकल्या तेव्हा म्हटलं की अरे, मिलिंद दादांनी लिहिलेलं नाटक आणि ते तू दिग्दर्शित करणार आणि त्याच्याबरोबर काम करायचं. माझं विचार करायची वेळच नाही आली. मी डायरेक्ट की मला काम करायचं आहे, रोल काय आहे हे नंतर, पण मला या नाटकाचा भाग व्हायचं आहे. मी निर्मात्यांना प्रश्न विचारतो की नाटक करण्या अगोदर काय वाटलं आणि आता 6 प्रयोगानंतर काय वाटतंय. मंगेश जसा बोलला की नाटक येण्या अगोदर मंगेशने मला असं सहज सुचवलं की एक मिलिंद शिंदेंचं लिहिलेलं नाटक आहे आणि ते स्वतःही अभिनय करणार आहेत. तर त्यांना बोललो, बाबा काय वाचायची गरज नाही, आपण चालू करू, कधी चालू करायचं ते सांग. कारण त्या माणसाच्या डोक्यातून आलेली कल्पना ही भन्नाट असणार, कारण याच्याबद्दल वादच नाही. कारण मी मिलिंद शिंदेना खूप नाटकातून पाहिलेलं आहे, त्यांच्या अभिनयाचा खूप मोठा मी भक्त आहे आणि मोठा फॅन आहे त्यांचा, आणि त्यांचं खूप जवळून अभिनयमध्ये, कारण त्याच्यामुळे माझ्या स्वतःच्या नाटकामध्ये त्यांचा अभिनय काय असेल हे मी इमॅजिन करू शकलो तेव्हा. म्हणून मी मंगेशला बोललो की आपण काय गरज नाही. तर मंगेश म्हणे आपण एकदा वाचून बघू. मी बोललो ठीक आहे. तर अशा ह्या सगळ्या मेहनतीमधून हे एक नाटक उभं राहिले. अप्रतिम नाटक आहे. मी तुम्हा सर्वांना, प्रेक्षकांना एक विनंती करेन की खरंच या, बघा. आता 6 प्रयोग झालेत आणि 6 प्रयोगाला दिवसेंदिवस हा प्रतिसाद वाढतोय. तर मंडळी, हा होता आजचा नाट्यरंजनचा एपिसोड अबीर गुलाल नाटकाच्या कलाकार टीम सोबत. आपल्याला हा भाग कसा वाटला हे या व्हिडिओच्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. मराठी नाट्य विश्वातले असेच काही लेटेस्ट अपडेट्स
आम्ही आपल्याला देत राहणार आहोत. सो कीप वॉचिंग राजश्री मराठी.